नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एएस अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी 100 प्रश्न पाहणार आहोत आणि हे 100 प्रश्न आपले मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि तांत्रिक प्रश्नावर आधारलेले असतं आणि ही प्रश्नपत्रिका आपण 2015 ची पाहत आहोत। यात आपण पूर्ण 100 प्रश्न घेतलेले आहोत आणि 100 प्रश्नाचे आपण यात आज सोल्यूशन बघणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आपला पहिला प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातील आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे। तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? योग्य विधान आपलं कुठलं आहे? तर ऑप्शन 4 येणार आहे प्रश्नाचं उत्तर, अ ब क ड। पुढचा प्रश्न आहे आपला, अनुस्वाराच्या उच्चारानुसार भिन्न असलेला शब्द कोणता? तर भिन्न असलेला शब्द कुठला राहणार? ऑप्शन 2, संशय, संसार, संवाद उच्चार सारखंच आहे आणि सेकंड संक्षिप्त उच्चार वेगळा आहे, म्हणजे याच्यातून हा वेगळा आहे, भिन्न आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, योग्य पर्याय निवडा। 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, यातील आपल्याला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? योग्य पर्याय आपला कुठला आहे? तर ऑप्शन पहिलं, व्यंजन प्लस स्वर, अक्षर। पुढचा प्रश्न आहे आपला, मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? मनस्ताप, तर ते कुठले आहे? विसर्ग संधीचा आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 5वा, खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणाचा सामान्यप्रमाणे उपयोग केलेला नाही? तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर आन्सर आपलं 4 असणार आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, खोड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे। खोड, तर त्याचा करेक्ट आन्सर असणार आपला ऑप्शन 4, कालवड। पुढचा प्रश्न आहे आपला 7वा, मला मळमळते अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा। तो कुठल्या विभक्तीचा आहे? तर ते ऑप्शन पहिलं येणार त्या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न आपला 8वा, खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते? सार्वनामिक, तर ते आहे ती फुले, ऑप्शन 4, हे सार्वनामिक विशेषण आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, गुरुजी आता शाळेत असतील दिलेल्या वाक्याचा आख्यात विकार ओळखा। गुरुजी आता शाळेत असतील, आख्यात विकार ओळखायचा आहे, तर ते आहे ऑप्शन 3। पुढचा प्रश्न आहे आपला 10वा, जाईच्या मांडवावर सुंदर फुले होती या वाक्यात खालीलपैकी शब्दयोगी अव्यय असणारा शब्द ओळखा। तर शब्दयोगी अव्यय कुठला आहे? तर ऑप्शन 4, शब्दयोगी अव्यय म्हणजे त्या शब्दाला जोडून आलेला, मांडवा वर, वर काय आहे? हा त्याला शब्द जोडून आलेला आहे, वर, मांडवावर, म्हणून ऑप्शन 4। पुढचा प्रश्न आपला 11वा, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा। भिकाऱ्याने शिकार केली, तर कुठला प्रयोग असणार हा? शिकाऱ्याने शिकार केली, तर करेक्ट आन्सर काय असणार आपला? ऑप्शन 2, कर्मणी प्रयोग। कारण कर्त्याला कसं प्रत्यय लागलेला आहे, शिकाऱ्याने त्याला प्रत्यय लागलेला आहे, त्याच्यामुळे तो कर्मणी प्रयोग होणार। आणि दोघांनाही जर कर्माला आणि कर्ताला जर प्रत्यय लागलं असेल तर ते भावे प्रयोग होत असते, आणि जर कर्त्याला जर लागलं असेल आणि कर्माला जर नसेल तर तो कर्मणी प्रयोग होत असतो। पुढचा प्रश्न आहे आपला
12वा, असला माणूस कामाचा असतो का? नकारार्थी करा. नकारार्थी आपल्याला वाक्य करायचं आहे. असला माणूस कामाचा असतो का? तर नकारार्थी कसं होईल? तो असला माणूस कामाचा नसतो. ऑप्शन पहिलंच येईल. नकारार्थी म्हणून नसतो. असतोच्या ठिकाणी नसतो. असला माणूस कामाचा नसतो. पुढचा प्रश्न आपला 13वा, ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन 2 असणार आहे, प्रक्षिप्त. पुढचा प्रश्न आहे आपला 14वा, बोधपर वचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन 4 असणार आहे, वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे आपला 15वा, कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात या म्हणीचा अर्थ ओळखा. कांदा पडला पेवात आणि पिसा हिंडे गावात या म्हणीचा अर्थ कुठला आहे? तर तो आहे सेकंड, ऑप्शन 2, चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 16वा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला यूज करायचं आहे. तर काय असणार त्या प्रश्नाचं उत्तर? काय येणार आहे? ऑप्शन 3 येणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर, फिल इन द ब्लँक्समध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. अ कमिटी मेक्स द सिलेक्शन ऑफ स्टुडंट्स. पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. तर कसं येईल त्याचं पॅसिव्ह व्हॉइस? ऑप्शन 3 येणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर, द सिलेक्शन ऑफ द स्टुडंट्स इज मेड बाय अ कमिटी. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 18वा, व्हिच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. डोंट ऑर से एनिथिंग टू मेक हिम अँग्री, सेड माय फ्रेंड हिम. आपल्याला याच्यातून करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ओळखायचा आहे. 4 ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे. तर या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कुठला आहे 18चं? तर ऑप्शन 2 आहे, माय फ्रेंड टोल्ड मी नॉट टू ऑर से एनिथिंग टू मेक हिम अँग्री. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला, चूज द करेक्ट इनडायरेक्ट फ्रॉम द सेंटेन्स. द बॉयज सेड, अलास वी हॅव लॉस्ट द मॅथ्स. तो मुलगा म्हणाला आपण मॅथ्स हरलो. करेक्ट इनडायरेक्ट. तर काय येणार आहे प्रश्नाचं उत्तर? तो ऑप्शन 2 येणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 20, पिक आउट द सेंटेन्स वेअर द अंडरवर्ड हॅज बीन यूज ॲज अ नाऊन. चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर करेक्ट? तर ऑप्शन 3 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 21, पिक आउट द रॉंग मॅचिंग फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत, तर रॉंग जोडी आपल्याला ओळखायचं आहे. 21. तर काय असणार त्या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 2 ही रॉंग जोडी आहे. बंगलो, बंगलोज, कार, कार्स, जोक, जोक्स. ब्रदर इन लॉ तर ब्रदर इन लॉज. तर ते चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 22,
His work was highly commended. Which of the following suffixes can be added the underlying word in the above sentence to make it an adjective? कमेंट हा शब्द आपल्याला अंडरलाईन दिलेला आहे आणि सुफिक्सेस त्याला ओळखायचा आहे, म्हणजे त्या शब्दाच्या नंतर येणारा कुठला शब्द आहे ते दिलेलं आहे, ते विचारलं आहे आपल्याला. अंडरलाईन दिलेला आहे कमेंटला, त्या अंडरलाईनच्या नंतर जो शब्द येतो तो कुठला आहे. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 3 असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर, एबल. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 23. करेज इज वन द नोबलेस्ट ह्युमन व्हर्च्यू चेंज इंटू पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला करायची आहे, तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? चेंज इंटू पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला करायचं आहे, तर काय असणार त्या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 2 असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे इफ यू हर शी वूड हॅव कम. चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन. तर काय असणार त्या प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन टॅग करायचा आहे. स्टॉप दॅट नोजी. क्वेश्चन टॅग कसं होईल याचं? 25चं ऑप्शन फर्स्ट येणार आहे. स्टॉप दॅट नोजी विल यू. पुढचा प्रश्न आहे आपला 26. फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट प्रेपोजिशन चूजिंग फ्रॉम अल्टरनेटिव्स गिवन बी लॉ अँड द वॉर ब्रोक. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर ऑप्शन 3 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 27. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन टू अ कॉम्प्लेक्स वन विदाउट चेंजिंग द मिनिंग. द स्टोरी इज टू absurd टू बिलीव. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 4 येईल. पुढचा प्रश्न आहे आपला 28. व्हिच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्टली पंच्युएटेड. पंच्युएटेड सेंटेन्स कुठलं आहे 28चं? ऑप्शन पहिलं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला 29. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज अ पर्सन हू वॉक्स इन स्लीप. तर करेक्ट आन्सर असणार आपला ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 30. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज स्पीकिंग टू मच ऑफ वन सेल्फ. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 4 असणार प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 31. प्रो कबड्डी लीग 2015 मधील स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता? कोणता होता? तर तो होता बंगळुरू बुल्स. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे 32. G7 संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही? G7 संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही? तो ऑप्शन 4 भारताचा. पुढचा प्रश्न आहे आपला 33.
सन 2014ची सार्क परिषद कुठे पार पडली? तर ती काठमांडू, नेपाळमध्ये. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 34. जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक योग दिन तर ते ऑप्शन 3 21 जूनला. पुढचा प्रश्न आहे आपला 35. भारताचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत? 35. भारताचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत? तर ते ऑप्शन 4 असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. आपण ही 2015ची प्रश्नपत्रिका बघत आहोत त्यानुसार. पुढचा प्रश्न आहे आपला 36. संत ज्ञानेश्वर यांचे जन्मगाव कोणते? याचा आन्सर सगळ्यांनाच माहीत असणार. तर संत ज्ञानेश्वराचे ऑप्शन 3 आपेगाव. पुढचा प्रश्न आहे अंबोली हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच माहीत असणार. तर ते सिंधुदुर्ग. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे 38. भारत व चीन या 2 देशादरम्यान कोणती आंतरराष्ट्रीय रेषा आहे? भारत आणि चीनमध्ये 2 देशांदरम्यान कोणती आंतरराष्ट्रीय रेषा आहे? तर मॅकमोहन रेषा म्हणतात. पुढचा प्रश्न आहे पुणे ते नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक किती? तर त्याचा आहे NS50 ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे कमवा व शिका संकल्पनेचे जनक कोण होते? कमवा आणि शिका संकल्पनेचे जनक कोण होते? तर कर्मवीर भाऊराव पाटील ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 41. जीवाणूचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिक विषयाचे शास्त्रीय नाव काय आहे? जीवाणूंचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिक विषयाचे शास्त्रीय नाव काय आहे? तर ते आहे बॅक्टेरिओलॉजी ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे 42. योगेश्वर दत्त हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योगेश्वर दत्त हा खेळाडू तर तो कुस्तीशी ऑप्शन 4 ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 43. भारतातील प्रसिद्ध काळाराम मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? काळाराम मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? ते ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 44. पाडोली सत्याग्रही कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? कोणाच्या नेतृत्वाखाली झाली बारडोली हे सत्याग्रह? तर ते आहे सरदार वल्लभभाई पटेल. पुढचा प्रश्न आहे आपला 45. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? ते 1875 ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 46. संख्या मालिकेत गाळलेल्या ठिकाणी येणारी संख्या कोणती ती ओळखायची आहे? आपल्याला खाली संख्या मालिका दिलेल्या आहेत.
तर काढलेल्या ठिकाणी कोणती संख्या येणार? तर करेक्ट आन्सर आपलं तिसरं राहणार. पुढचा प्रश्न आपला, संख्या मालिकेत गाळलेल्या ठिकाणी येणाऱ्या संख्या कोणती ते ओळखा. परत संख्या मालिका आपल्याला दिलेल्या आहेत, तर गाळलेल्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते विचारलेलं आहे. तर काय येईल मग या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 2 येणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर, 390. बघा 510, 510 आहे, 478 आहे, 438 आहे, फिल इन द ब्लँक्स दिली आपल्याला, आणि तिसरी 334 दिला आहे. ओके, तर याच्यातला जर फरक जर बघितलं, बघा याच्यातलं फरक जर आपण असं बघितलं तर किती आहे, याच्यात फरक कितीचा आहे, 32चा आहे. त्याच्यानंतर डिफरन्स कितीचा आहे, 40चा आहे. प्लस 8 केलेला आहे, याच्यात प्लस 8 केलेला आहे, 48. याच्यातही प्लस 8 करायचं, बरोबर आहे. तर आपलं याचं करेक्ट आन्सर काय येणार मग, 390 येईल इथे. याच्यामध्ये 32चा प्लस 8 केलं तर 40, 48 आणि प्लस केलं तर मग 56. असं करून हे सॉल्व केलेलं आहे. तर करेक्ट आन्सर आपला ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला, रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील. तर आपल्याला हे दिलेले आहेत, तर रिकाम्या जागी कुठलं येईल, बघा सगळ्यात लास्ट असं कसं उलटं मायनस केलेलं आहे. करेक्ट आन्सर आपलं कुठलं राहणार आहे याचं, बघा कसं सॉल्व केलेलं आहे हे अक्षर. बघा इथे एंडिंगला सी दिलेले आहे, डी दिलेली आहे आणि ई दिलेले आहे, मायनस केलेलं आहे. तर मग याच्यामध्ये काय येईल, बी सगळ्यात लास्ट, बी, सी, डी, ई. नंतर काय दिलेलं आहे, जे, के, एल असं दिलेलं आहे. तर जेच्या आधी काय येतं, आय, म्हणून इथे आय, डबल जे म्हणून डबल आय दिलेला आहे, बरोबर आहे. मग एच नंतर काय येते आपलं, एफ नंतर एफ, जी आणि एच. एफच्या आधी काय येतं, ई येते. म्हणजे प्रत्येक अक्षरामध्ये -1 असं करून ते सॉल्व केलेलं आहे. म्हणून करेक्ट आन्सर आपला ऑप्शन 3 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील मालिका पूर्ण करा. इथे काही नंबर दिलेले आहेत आणि ते आपल्याला मालिका पूर्ण करायची आहेत. तर कसं सॉल्व केलेलं आहे, बघा याच्यात ए बी सी आणि याच्यात डी येईल, बरोबर आहे. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर, तो ऑप्शन 1 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. 40, 43, 46 + 3 + 3 ते इथं 49. याच्यात आपण जर बघितलं तर याच्यामध्ये डिफरंट जर बघितलं तर याच्यामध्ये 40चं आहे, -32, -56 असं करून ते सॉल्व केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 50, खालील मालिका पूर्ण करा. मालिका आपल्याला पूर्ण करायची आहे. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर, तो ऑप्शन पहिलंच येणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, एका सांकेतिक भाषेमध्ये GHAZLS नंबर दिलेला आहे आणि म्युझिकसाठी हे नंबर दिलेला आहे. तर आपल्याला SILICA स्लाईससाठी, सिलिकासाठी आपल्याला कुठला अंक येईल असं विचारलेलं आहे. तर बघा तिथे काय दिलं आहे, कुठल्या नंबरसाठी कोणता अंक आलेला आहे ते दिलेलं आहे. तर बघा कसं,
बघा काय दिलेलं आहे, SILIC आणि A. बघा एससाठी कुठला अंक दिलेला आहे, एससाठी आपल्याला 4 दिलेला आहे, 4. आयसाठी काय दिलेलं आहे, आयसाठी 8 दिलेला आहे, बरोबर आहे. एलसाठी काय दिलेलं आहे, एलसाठी 3 दिलेला आहे. आयसाठी काय दिलेलं आहे, 8 दिलेला आहे. नंतर आपल्याला सीसाठी काय दिलेलं आहे, 9 दिलेलं आहे आणि एसाठी दिलेलं आहे आपलं 5. तर हा अंक कुठे आहे, तर ऑप्शन 3 मध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार ते. कुठल्या नंबरसाठी कुठलं दिलेलं आहे ते तिथे लिहिलेलं आहे, त्यानुसार आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 52. शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याचे वडील माझ्या वडिलाच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत, तर स्त्रीचे त्या पुरुषाचे नाते काय? प्रश्न नीट वाचून घ्या. काय दिलेलं आहे, शेजारची व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याचे वडील माझ्या वडिलाच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत, तर स्त्रीचे त्या पुरुषाशी नाते काय असणार? बघा शेजारचा व्यक्ती म्हणजे हा एक व्यक्ती झाला, व्यक्ती, ठीक आहे. तर ही एक स्त्री झाली. स्त्री, हे स्त्री या व्यक्तीला म्हणाली, काय म्हणते, त्याचे वडील, याचे वडील, याचे कोण आहेत, वडील, याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत. म्हणजे याचे वडील माझ्या वडिलांचे म्हणजे इचे वडील, याच्या वडिलांचे एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत. म्हणजे एकुलती एक मुलगी कोण राहणार, ही स्त्री राहणार, बरोबर आहे. ही स्त्रीच राहणार या एकुलती एक मुलगी. तर त्या स्त्रीचे आणि पुरुषाचे नाते काय असणार, तर नवरा बायकोचे असणार, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 53. 3 व्यक्तीची आजची वय अनुक्रमे 4, 7, 9 या प्रमाणात आहेत. 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 56 वर्षे होती, तर त्यांची आजची वय किती? तर 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला तर करेक्ट आन्सर आपला ऑप्शन 2 येतं, 16, 28 आणि 36 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, माझा जन्म 11 ऑगस्टला झाला. प्रदीप माझ्यापेक्षा 12 दिवसांनी लहान आहे. या वर्षीचा स्वातंत्र्य दिन सोमवारी येतो, तर प्रदीपचा वाढदिवस यावर्षी कोणत्या दिवशी येईल? मंगळवार, बुधवार, सोमवार की गुरुवार? तर करेक्ट आन्सर आपला असणार आहे ऑप्शन गुरुवार येतो. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न आहे आपला 55. सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला. सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे, तर स्वातीचा वाढदिवस याच वर्षी कोणत्या दिवशी येईल? तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? बघा सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला, 8 ऑगस्टला, ओके. मग सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. 5 दिवसांनी प्लस 5 किती झाले, हे 13. तर यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे, तर याच वर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे, तर स्वातीचा वाढदिवस यासाठी कोणत्या दिवशी येईल? तर स्वातीचा वाढदिवस याच वर्षी कोणत्या दिवशी येईल? तर कोणत्या दिवशी येईल? 15 ऑगस्टला रविवारी येते, बरोबर आहे. तर याच्यापेक्षा काय म्हणते, सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला आहे, तर सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे, म्हणजे 13 ऑगस्ट. 13 ऑगस्टला 5 दिवसांनी मोठे, तर 13 झाले हे. आणि 15 ऑगस्टला काय येते, रविवार येते. तर त्याचा वाढदिवस त्यासाठी कोणता दिवस येणार आहे ते? तर याच्यात आपलं करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन, कुठलं आन्सर येणार आहे? मंगळवार येणार आहे, ऑप्शन 4.
तर तुम्हाला समजलं का? हा बघा कसं गेलेलं आहे. सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला आहे म्हणते, 8 ऑगस्ट. ओके. आणि सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. 5 दिवसांनी मोठी म्हणजे 13 झालं. तर ही स्वाती कधी झाली? 13 ऑगस्टला झाली. ही ऑगस्टला 5 दिवसांनी मोठी आहे. आणि याच वर्षी आपल्याला काय विचारलं? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट यांच्यात डिफरन्स कितीचा आहे? 2 दिवसाचा आहे. बरोबर आहे, 2 दिवसाचा आहे. म्हणून जर 15 ऑगस्टला रविवार येत असेल तर 2 दिवसानंतर किती येणार आहे? सोमवार, मंगळवार. तर ऑप्शन 4 येईल या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला, 60 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या दुप्पट आहे. त्या वर्गात किरणचा गुणानुक्रम 17वा आहे. जर किरणच्या पुढे 8 मुली असतील तर त्याच्या पाठीमागे किती मुले असतील? तर 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? काय असणार आहे? तर करेक्ट आन्सर आपलं ऑप्शन 2 येणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 57. एक घड्याळ सोमवारी दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी मागे होते, तर पुढील सोमवारी दुपारी 2 वाजून ते 4 मिनिट 40 सेकंद पुढे होते, तर त्या घड्याळाचे बरोबर वेळ केव्हा दाखवेल? एक घड्याळ सोमवारी दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी मागे होते, पुढील सोमवारी दुपारी 2 वाजून ते 4 मिनिट 40 सेकंद पुढे होते, तर त्या घड्याळीचे बरोबर वेळ केव्हा दाखवेल? तर आपलं करेक्ट आन्सर आपलं, तुम्ही जर हा प्रश्न सॉल्व केला तर करेक्ट आन्सर आपला ऑप्शन 2 येईल. पुढचा प्रश्न आहे आपला 58. एका हौदाला 2 तोट्या आहेत. त्या तोट्यांनी हा हौद अनुक्रमे 10 व 12 तासात पूर्ण भरू शकतो. तिसऱ्या एका तोटीमुळे हा हौद 20 तासात पूर्ण रिकामा होतो. या तीनही तोट्या एकाच वेळी चालू ठेवल्या तर हा हौद किती वेळात भरू शकेल? 4 ऑप्शन आपल्या पुढे दिलेले आहेत. तर काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 59. 3 संख्यांची बेरीज 68 आहे. पहिली व दुसरी संख्या यांचे गुणोत्तर 2:3 असून दुसरी व तिसरी यांचे गुणोत्तर 5:3 आहे. तर दुसरी संख्या कोणती? तर दुसरी संख्या कोणती असणार आहे? तर दुसरी संख्या आपलं ऑप्शन 1 येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला, TV संचाची 10% किंमत कमी केल्यामुळे त्याचा खप 20% वाढला, तर उत्पन्नावर काय परिणाम होईल? तर काय होईल? ऑप्शन 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तुमचे सगळे क्लासमध्ये झालेले आहेत म्हणून मी काही जास्त एक्सप्लेन करत नाही आहे. तुमचा आता किती अभ्यास झाला हे आता तुम्हाला ठरवायचं आहे आणि किती करायचं बाकी आहे, म्हणून मी फक्त तुम्हाला आन्सर सांगत आहे. तर तुम्ही ते बरोबर क्वेश्चन वाचून सॉल्व करा. पुढचा प्रश्न आहे आपला 61. रक्तक्षय म्हणजे काय? त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच माहीत आहे. रक्तक्षय म्हणजे काय? तो ऑप्शन पहिलं, हिमोग्लोबिन कमी होणे. पुढचा प्रश्न आहे आपला 62. बी जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच माहीत आहे. ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला, BCG वॅक्सिन ही खालील पद्धतीने देतात. BCG वॅक्सिन कुठल्या पद्धतीने देतात? याचं 62चं आन्सर तुम्ही करेक्ट करा. बेरी बी अभावी कोणता रोग होतो? चुकीने झालं ते. बेरी आहे त्याचा आन्सर.
पुढचा प्रश्न आहे आपला, BCG वॅक्सिन ही खालील पद्धतीने देतात. कुठल्या पद्धतीने देतात? तर ऑप्शन 3 असणार त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे 64. गोवरची लस बालकाला किती महिन्याला द्यायची असते? तर ते असते 9 ते 12 महिने. पुढचा प्रश्न आहे 65. ही तपासणी HIV एड्सच्या निदानामध्ये प्राथमिक चाचणी म्हणून वापरतात. HIV एड्सच्या निदानामध्ये प्राथमिक चाचणी म्हणून वापरतात. कुठली? 65. तो ऑप्शन पर्याय 1 व 2 अचूक. पुढचा प्रश्न आपला 66. व्हॅक्सिन व्हायल मॉनिटरच्या अवस्थेतील लस परिणामकारता अत्युच्च असलेली असते. तो ऑप्शन 3 असणार त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 67. स्वाईन फ्लू या आजाराचा कारक आहे. तर H1N1 विषाणू. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 68. दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढून दवाखान्यात प्रसूती व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमांतर्गत कोणती योजना सुरू केली आहे? तर जननी सुरक्षा योजना. ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आपला 69. 16व्या शतकात व्हेसेलियस या शास्त्रज्ञाने मानवी आरोग्यासंबंधी कोणता ग्रंथ लिहिला? तर ते मानवी संरचना. ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आपला 70. भारतात कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? तर ते 1955 मध्ये. पुढचा प्रश्न आहे 71. मानवी मनगटात असणारी हाडांची संख्या किती? तो ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 72. रेडिओथेरपी व केमोथेरपी या संज्ञा खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचार पद्धती आहेत? कोणत्या रोगाची उपचार पद्धती आहेत? रेडिओथेरपी व केमोथेरपी. तो ऑप्शन 2 कर्करोग. पुढचा प्रश्न आहे आपला 73. पोलिओमुळे शरीराच्या वर प्राधान्याने परिणाम होतो. ते मज्जासंस्था. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 74. इसवी 1800 मध्ये लाफिंग गॅस किंवा नायट्रस ऑक्साईडचा शोध लावला गेला. या शोधाचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे जाते? तर ते आहे सर हम्फ्रे डेव्ही. ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 75. पेशीमार्फत तयार झालेल्या अन्नाचे विघटन होणे म्हणजे काय? पेशीमार्फत तयार झालेल्या अन्नाचे विघटन होणे म्हणजे अपचन क्रिया होय. पुढचा प्रश्न 76. ओझोन वायूच्या थरास विरळ करण्यास हा वायू जबाबदार नाश होतो. काय असणार प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन 1. क्लोरोफ्लोरोकार्बन. पुढचा प्रश्न आपला 77. दुधाच्या पाश्चरायझीकरणाच्या प्रक्रियेत या जीवनसत्वाचा नाश होतो. तर ते जीवनसत्व ब. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे 78.
चष्म्याच्या भिंगाची शक्ती मध्ये मोजतात, तर ते डायप्टर ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आपला 79. पुढीलपैकी कोणते रासायनिक द्रव्य भूल देण्यासाठी वापरता येईल? ऑप्शन 2. याच्या आधी हा प्रश्न झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, वायुभार मापकामध्ये पुढीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? ते पारा ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 81. गोवर हा रोग पासून होतो? तर गोवर हा रोग विषाणूपासून होतो. पुढचा प्रश्न आहे आपला 82. माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान असते? तो ऑप्शन 1 39.9 अंश सेल्सिअस. पुढचा प्रश्न आहे आपला 83. त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात? सोपा प्रश्न आहे. हिरडा, आवळा आणि बेहडा ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 84. शरीरात अवयव रूपाने जन्मापासून अस्तित्वात असलेली पण कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी म्हणजे? ते आहे जनन ग्रंथी ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 85. विसंगत जोडी ओळखायची आहे. डास, मलेरिया, उंदीर, प्लेग, ओझोन, कावीळ, पाणी, टायफॉइड. तर विसंगत जोडी कुठली आहे? ऑप्शन 3. डास, मलेरिया बरोबर आहे, उंदीर, प्लेग बरोबर आहे, पाणी, टायफॉइड बरोबर आहे. उंदरामुळे प्लेग होतो, डासांमुळे मलेरिया रोग होतो, पाण्यामुळे टायफॉइड होतो, तर ओझोन हे कावीळ हा चुकीची जोडी आहे, ते विसंगत. पुढचा प्रश्न आपला 86. पदार्थ द्रव्यामध्ये विरघळणे हा कोणता बदल आहे? तर ते भौतिक बदल आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 87. आम्ले आणि आम्लारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियेला काय म्हणतात? तर ते उदासीनीकरण ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 88. मानवी शरीरातील रक्त हे कशामार्फत शरीराभर फिरत असते? तर ते आहे रक्तवाहिन्या. पुढचा प्रश्न आहे आपला 89. शरीराच्या आंतर्द्रियांची माहिती कोणत्या तज्ज्ञाने घेतली जाते? तर ते आहे ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 90. सजीवांच्या शरीरात कोणती संस्था नसते विचारलेला आहे. सजीवांच्या शरीरामध्ये कोणती संस्था नसते? तर ती परिसंस्था. पुढचा प्रश्न आहे आपला 91. समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहास काय म्हणतात? तर त्यास ऊती म्हणतात. पुढचा प्रश्न आहे आपला 92. यकृतात कोणता रस तयार होतो? तर हा तो पित्तरस. पुढचा प्रश्न आहे आपला 93. कोणती पाचक रस लहान आतड्यात पचनासाठी मदत करत नाही? कोणती पाचक रस लहान आतड्यात पचनासाठी मदत करत नाही? तर ते आहे जठरस ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 94. खालीलपैकी कोणते कार्य रक्ताचे नाही? रक्ताचे कोणते कार्य नाहीत ते विचारलेलं आहे. तर ते आहे ऑप्शन 2. कार्बन डायऑक्साईड पेशींना पुरवणे हे रक्ताचं कार्य नाही. पुढचा प्रश्न आहे आपला 95. खालीलपैकी कोणता घटक मानवी चेतासंस्थेचा नाही? कोणता घटक मानवी चेतासंस्थेचा नाही? तर ते स्नायू ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 96. हृदय आणि श्वासपटलातील सारखेपणा कोणता? हृदय आणि श्वासपटलातील सारखेपणा कोणता आहे?
तर यातील सर्व पर्याय बरोबर आहेत. दोन्ही स्नायूंनी बनलेली आहेत. दोन्ही सतत स्नायुमय हालचाल दर्शवतात. दोन्ही शरीराच्या वरील भागात आढळतात. सर्व पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला, विसंगत जोडी ओळखा. जास्वंद, फांदी फुटवे, पानफुटी, प्रकलिका, बटाटा, मुकुल, बुरशी, उपरोपिका. त्याच्यात विसंगत जोडी कुठली आहे? तर ऑप्शन 4 आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 98. सर्व योग्यदाता असे कोणत्या रक्तगट असलेल्या व्यक्तींना म्हटले जाते? सर्व योग्यदाता रक्तगट. तर करेक्ट आन्सर आपला ऑप्शन 4 ओ. पुढचा प्रश्न आहे आपला 99. ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला म्हणतात. काय म्हणतात? तर ऑप्शन 4 व्हिनेगर. पुढचा प्रश्न आहे आपला आणि ह्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे आपला, डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर तो आहे ऑप्शन 2. हा आपला शेवटचा प्रश्न होता. आपण 100 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.